गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय हे आज आपल्याला बघायचं आहे. आता बऱ्यापैकी अँटीबायोटिक्स हा वर्ड सगळ्यांनी ऐकलेला आहे, बट ॲक्च्युअल अँटीबायोटिक्स हे कशाने बनलेले असतात तर ते आज आपल्याला बघायचं आहे. जे पण फार्मास्युटिकल्स मेडिसिन्स असतात ते फार्मास्युटिकल मेडिसिन्स बनवताना काहीतरी ॲब्रेसिव्ह अधेसिव्ह हे यूज केलेलेच असतात किंवा API यूज केलेले असतात. तसंच जे अँटीबायोटिक्स आहेत तर अँटीबायोटिकच्या प्रिपरेशन्समध्ये सुद्धा काही ॲब्रेसिव्स वगैरे यूज केलेले आहेत. मग आता ते बघायचे आपल्याला की अँटीबायोटिक्स हे कशाने बनलेले असतात. तर अँटीबायोटिक्स जे आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सने बनलेले असतात. ओके, अँटीबायोटिक्स हे मायक्रो ऑर्गॅनिझमने बनलेले असतात आणि त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी पण आहे टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे अँटीबायोटिक्स हे कशाने बनलेले आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहे? बॅक्टेरिया. आणि कॅपॅसिटी काय आहे ह्यांची? तर इनहिबिट ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्या ग्रोथला ते इनिबिट करणार. सिम्पल आहे. अँटीबायोटिक्स आहेत, अँटीबायोटिक्सने कशाने बनलेले आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम्सने. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार? तर बॅक्टेरिया. आणि ह्यांची कॅपॅसिटी काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची? टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी ग्रोथ आहे त्याला इनहिबिट करणार. ठीक आहे, सिम्पल डिफाईन अँटीबायोटिकची मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी बनलेले आहेत, बॅक्टेरिया आहे आणि कॅपॅसिटी काय? इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, आता जर डिफाईन आपण बघितली तर इट इज प्रोड्युस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट हॅव कॅपॅसिटी टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीबायोटिक्स. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. आता अँटीबायोटिक्स हे कशाने बनलेले आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम्सने. कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझमने? बॅक्टेरिया. आता त्या बॅक्टेरियाचे आपल्याला टाईप्स बघायचे. बॅक्टेरिया हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. बॅक्टेरियाचं फंक्शन्स काय आहे? प्रोटीन सिंथेसिसमध्ये युजफुल आहे, एनर्जी जनरेशन्समध्ये युजफुल आहे. त्याचे 2 टाईप्स आहेत, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक बॅक्टेरिया, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग 2 टाईप आहेत, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. आता ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार? तर हे बॅक्टेरियाचे समजा सेल वॉल आहे, तर ग्राम पॉझिटिव्हमध्ये बॅक्टेरियाची सेल वॉल थिक असणार. थिक सेल वॉल म्हणजे झाला ग्राम पॉझिटिव्ह. बट निगेटिव्हमध्ये काय असणार? बॅक्टेरियाची सेल वॉल थिन असणार. ठीक आहे, याला आपण म्हणणार ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तसंच पेट्री डिशमध्ये आफ्टर रिझल्टमध्ये काय होणार? पर्पल कलर ऑप्टेन होणार. जर पर्पल कलर ऑप्टेन झाला तर ग्राम पॉझिटिव्ह, बट जर रेड किंवा पिंक कलर जर ऑप्टेन झाला तर कोणतं? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे, सो टाईप्स ऑफ बॅक्टेरिया 2 टाईप आहेत, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पर्पल कलर असणार आणि सेल वॉल जी आहे ती थिक सेल वॉल असणार. ग्राम निगेटिव्हमध्ये काय आहे? तर रेड किंवा पिंक कलर ऑप्टेन होणार आणि बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल ती थिन असणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर साईट. कोणत्या साईटवरती? 2 आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम. नावातच आहे, ब्रॉड म्हणजे काय? तर वाईड रेंज आणि स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर साईट. तसंच नॅरो म्हणजे काय? स्पेसिफिक रेंज असणार किंवा रिजन्सवरती असणार आणि स्पेक्ट्रम म्हणजे साईट. मग आता ब्रॉड आहे म्हणजे वाईड रेंजमध्ये बॅक्टेरिया असणार आणि त्यामध्ये बोथ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया किंवा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असणार. त्याला आपण म्हणणार ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय? स्पेसिफिक रिजन्सवरती अँटीबायोटिकचं फंक्शन्स असणार. त्यामध्ये एकतर ग्राम पॉझिटिव्ह असू शकतं किंवा ग्राम निगेटिव्ह असू शकतं. त्याला आपण म्हणणार नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स.
ठीक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स हे काय तर वाईड रेंजमध्ये असणार, त्यामध्ये दोन्ही असणार, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स. आणि नॅरो स्पेक्ट्रममध्ये काय तर स्पेसिफिक रेंजमध्ये असणार, रिजन्सवरती असणार, एकतर ग्राम पॉझिटिव्ह असणार किंवा ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स असणार. आता नेक्स्ट आहे, आता याचे एक्झाम्पल आहेत. ब्रॉड स्पेक्ट्रम, ब्रॉड म्हणजे काय तर वाईड रेंजमध्ये युजफुल असणार, एकतर ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह. एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. आता हे जे टेट्रासायक्लिन पेनिसिलिन आहे हे आपल्याला क्लासिफिकेशन्समध्ये डिस्कस करायचं आहे, बट आत्ता आपण फक्त अँटीबायोटिक ओव्हरलुक करतोय. तर टेट्रासायक्लिन आणि पेनिसिलिन जे आहे ते अँटीबायोटिकचे ड्रग्ज आहेत. ठीक आहे. आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये आहे पेनिसिलिन जी. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन इफेक्ट ऑफ बॅक्टेरिया. त्यामध्ये दोन आहेत, बॅक्टेरियोसायडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. आता कोणत्या कसा इफेक्ट आहे, एक आहे बॅक्टेरियोसायडल आणि सेकंड वन आहे बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरिया सगळ्यांना माहिती आहे. आता सायडल म्हणजे काय तर टू किल, आणि स्टॅटिक्स म्हणजे काय तर टू स्टॉप. टू किल द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. To kill the growth of bacteria, it is also known as bactericidal, and to stop the growth of bacteria, it is also known as bacteriostatic. ठीक आहे. सायडल म्हणजे टू किल आणि स्टॅटिक्स म्हणजे टू स्टॉप. डिफाईन सिम्पल आहे. टू किल द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो नोन ॲज बॅक्टेरियोसायडल, अँड टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो नोन ॲज बॅक्टेरियोस्टॅटिक. एक्झाम्पल्स आहे बॅक्टेरियोसायडलचं पेनिसिलिन आणि सिफॅलोस्पोरिन. आता पेनिसिलिन आणि सिफॅलोस्पोरिन जे आहे हे सुद्धा अँटीबायोटिकचे ड्रग्ज आहेत, जे की आपल्याला क्लासिफिकेशन्समध्ये डिस्कस करायचे आहेत. आणि बॅक्टेरियोस्टॅटिकचे एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. ठीक आहे. आता बेसिक अँटीबायोटिक आपण बघितलं. यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल किंवा पॉईंट्स क्लिअर नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला अँटीबायोटिक्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते डिस्कस करायचं आहे. आता एकदा आपण ओव्हरलुक करू. एकदा अँटीबायोटिकची डेफिनेशन आहे, अँटीबायोटिक्स आहेत कशाने बनलेले आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्सने. कोणता, बॅक्टेरिया. आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमची कॅपॅसिटी काय आहे, टू इनिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीबायोटिक्स. त्यानंतर दोन टाईप्स आहेत, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. ग्राम पॉझिटिव्हमध्ये काय असणार, बॅक्टेरियाची सेल वॉल जी आहे ती थिक असणार आणि पर्पल कलर ऑप्टेन होणार. ग्राम निगेटिव्हमध्ये बॅक्टेरियाची सेल वॉल ही थिन असते आणि रेड किंवा पिंक कलर ऑप्टेन होतो. स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये दोन टाईप आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ब्रॉड म्हणजे काय तर वाईड रिजनवरती असणार, त्यामध्ये दोन्ही असणार, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन्ही अँटीबायोटिक्स असणार. एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. आणि नॅरो म्हणजे काय तर स्पेसिफिक रिजन्सवरती असणार, एकतर ग्राम पॉझिटिव्ह अँटीबायोटिक असू शकतं किंवा ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक असू शकतं. एक्झाम्पल आहे पेनिसिलिन जी. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन इफेक्ट ऑफ बॅक्टेरिया. त्यामध्ये दोन आहेत, बॅक्टेरियोसायडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. सायडल म्हणजे काय, टू किल. डेफिनेशन कशी असणार, टू किल द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो नोन ॲज बॅक्टेरियोसायडल. अँड स्टॅटिक्स म्हणजे टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो नोन ॲज बॅक्टेरियोस्टॅटिक. आता बॅक्टेरियोसायडलचं एक्झाम्पल आहे पेनिसिलिन आणि सिफॅलोस्पोरिन, आणि स्टॅटिक्सचं एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. ओके. आता हे जे आहेत टेट्रासायक्लिन, पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन हे सगळे अँटीबायोटिकचे एक्झाम्पल्स आहेत, जे की आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन्स, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील. थँक्यू.